जर विराट कोहली रेग्युलर क्रिकेटमध्ये तो बेस्ट असेल तर आम्ही आमच्या क्रिकेटमध्ये आम्ही बेस्टच आहोत, प्रश्नच नाही. वॉशिंग्टन सुंदरचा एका कानानं ऐकू कमी येतो, एका कानाने ऐकू येत नाही त्याला, तर तो आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकत नाही. मराठी कॅप्टनच्या नेतृत्वाखाली तो वर्ल्ड कप आला याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रालाही आज नाहीये. 2011च्या वेळेस युवराज सिंगने जसं आजारपण थांबवून वर्ल्ड कप आणला तशी कामगिरी तुम्ही केली. देशाचं प्रतिनिधित्व करणारा जो इतक्या म्हणजे भारतासाठी तो वर्ल्ड कप घेऊन आलेला आहे, मीडियाने थोडं का होईना त्याची प्रसिद्धी करायला हवी असं मला वाटतं. सर, खरंच तुमचे आभार. आम्हाला तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि आम्हाला या निमित्ताने प्रथमच कोणीतरी इंडियाचे जर्सी घालताना या प्लॅटफॉर्मवरती पाहण्याची संधी मिळाली. खूप खूप आभार तुमचे. नमस्कार मित्रांनो, ही इंडियाची जर्सी बघताय का? ही जर्सी कोणा सामान्य व्यक्तीची नाहीये. ही जर्सी आहे एका भारताच्या वर्ल्ड कप विनिंग कॅप्टनची. आणि हे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन मराठमोळे आहेत हे सांगताना मला अतिशय अभिमान होते. ही जर्सी आहे एका अशा व्यक्तीची ज्यांनी 2005 मध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं आणि वर्ल्ड कप आपल्याकडे आणला होता. ही गोष्ट सांगताना मला जितका अभिमान होतोय तितकंच एका बाजूला दुःखही वाटतंय की या मराठमोळा कर्णधार ज्यांनी भारताचं नाव जगाच्या पातळीवरती उंचावलं त्यांची दखल फारशा समाज माध्यमांनी घेतली नाही. अगदी हाडाच्या माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या क्रिकेटपटूंना सुद्धा आणि क्रिकेट प्रेमींना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती नाही. त्याच्यामुळे आज क्रिकेटिव्हिटीच्या या माध्यमातून आपण सरांची पूर्ण गोष्ट ऐकणार. आपण ज्या सरांबद्दल बोलत आहोत ते आहेत 2005चे डेफ क्रिकेट वर्ल्ड कप विनिंग मराठमोळे कर्णधार विवेक मालशे सर. तर आपण या जर्सीचा मान आणि त्यांचा मान राखत फार वेळ न घालवता थेट सरांची चर्चा करायला सुरुवात करूया. सर, तुमचं खूप स्वागत आहे. तुम्ही क्रिकेटिव्हिटीसाठी वेळ दिलात याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. सर, अनेक प्रश्न आहेत आम्हाला, कारण क्रिकेट म्हटलं की भारतासाठी एक जीवाभावाचा विषय असतो. प्रत्येक व्यक्तीचं पहिलं प्रेम क्रिकेटच असतं, बरोबर. पण क्रिकेट म्हटलं की रेग्युलर क्रिकेटकडे जास्त बघण्यात येतं. डेफ क्रिकेट हा एक क्रिकेटचाच अविभाज्य घटक आहे, पण त्याच्याबद्दल लोकांना फारशी कल्पना नाही. तर या माध्यमातून डेफ क्रिकेट म्हणजे नक्की काय याच्याबद्दल आम्हाला सांगाल का? ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, रेग्युलर क्रिकेट म्हणजे मेन आणि वुमेन यांचे रेग्युलर खेळ सगळीकडे प्रसिद्धच आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक आणखीन वेगळं क्रिकेट आहे, ते म्हणजे डिसॅबिलिटी क्रिकेट. त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. एक फिजिकली ऑर्थोपेडिकली हँडिकॅप क्रिकेट, दुसरं म्हणजे ब्लाइंड क्रिकेट आणि तिसरं म्हणजे डेफ क्रिकेट. हे 3 ॲस्पेक्ट आहेत. त्याच्याबरोबर आणखीन एक आहे नवीनच, द व्हीलचेअर क्रिकेट म्हणून एक नवीन आलेले. आता डेफ क्रिकेटबद्दल तुम्ही मला विचारलं, डेफ क्रिकेट म्हणजे काय? डेफ क्रिकेट म्हणजे जो प्लेयर आहे, खेळाडू, तो दोन्ही कानाने त्याला ऐकू येत नाही आणि त्याचं क्रिकेट हे नॉर्मल रेग्युलर क्रिकेट प्रमाणेच आहे. फक्त फरक एवढाच आहे की खेळताना ते साईन लँग्वेज म्हणजे करपल्लवीचा वापर करून एकमेकांशी संवाद साधून क्रिकेट खेळतात, हा एवढाच फरक आहे. बाकी रेग्युलर क्रिकेटप्रमाणे डेफ क्रिकेट खेळलं जातं. तर डेफ क्रिकेट हिअरिंग कमतरतेमुळे ते त्यांचे एकरूप बनलं आहे, त्याचे डेफ क्रिकेट आहे. ओके. तर डेफ क्रिकेटमध्ये येण्यासाठीचा क्रायटेरिया काय असतो? एलिजिबिलिटीसाठी काय लागतं? म्हणजे एका कानाने जर कोणाला ऐकू येत नाहीये, दुसऱ्या कानाने येतंय, तर तो व्यक्ती डेफ क्रिकेटमध्ये येऊ शकतो का? चांगला प्रश्न आहे. तर डेफ क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल डेफ क्रिकेट काउन्सिलच्या नियमानुसार असं सांगितलं आहे
की 55 डेसिबल पेक्षा जास्त कमी ऐकू येणारी 55 डेसिबलपेक्षा दोन्ही कानांनी 55 डेसिबलपेक्षा लॉस पाहिजे. म्हणजे जनरली नॉर्मल माणसाचा लॉस 35% आहे. तर 55 डेसिबल म्हणजे आर्ट ऑफ इयरिंग 55 डेसिबलपेक्षा जास्त ते 100 डेसिबलपर्यंत एवढी कॅपॅसिटी असेल एखाद्या प्लेअरची तर तो डेफ क्रिकेट टीममध्ये समाविष्ट होऊ शकतो. परंतु एका कानाने 100% आहे आणि दुसऱ्या कानाने नॉर्मल इयरिंग आहे तो डेफमध्ये मोडत नाही. मध्ये मी एका न्यूजमध्ये ऐकलं होतं पाहिलं होतं की वॉशिंग्टन सुंदर तो वॉशिंग्टन सुंदरचा एका कानानं ऐकू कमी येतं, एका कानाने ऐकू येत नाही त्याला, तर तो आमच्या डेफ ग्रुपमध्ये येऊ शकत नाही. ओके, नियमाप्रमाणे येऊ शकत नाही. सर्वप्रथम वॉशिंग्टन सुंदरला एका कानाने ऐकू येत नाही ही गोष्टही आज किती जणांना माहिती नाही. या माध्यमातून ती आपल्याला समजली. परंतु डेफ क्रिकेटसाठी दोन्हीही कानांमध्ये डिसॅबिलिटी 55% 55% वर पाहिजे. म्हणजे 55% खाली असेल तर ती व्यक्ती डेफ क्रिकेटमध्ये येऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये त्याचं सर्टिफिकेट ग्राह्य धरतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं इयरिंगचं सर्टिफिकेट आहे ते त्यांचा प्रूफ लागतो, त्याला तो जोडावा लागतो. त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती दिलं आहे त्यावर इंटरनॅशनल लेवलवर डेफ क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकतो. ओके, म्हणजे सर्टिफिकेशन शिवाय परमिशन नाही मिळेल. ओके ओके सर, आता आम्हाला डेफ क्रिकेटचा क्रायटेरिया तर कळाला, परंतु जसं तुम्ही म्हणालात डिफरंटली एबल्ड क्रिकेट, याच्यामध्ये डेफ क्रिकेटही येतं, ब्लाइंड क्रिकेटही येतं, डिसॅबिलिटी क्रिकेटही येतं आणि व्हीलचेअर क्रिकेटही येतं. 4 क्रिकेट येतात. तर इतर 3 प्रकार आणि डेफ क्रिकेट याच्यामध्ये मूळ फरक काय? ब्लाइंड क्रिकेटचं उदाहरण घेतलं, त्यांचं क्रिकेट पूर्ण वेगळं आहे. कारण डोळ्यात दिसत नसल्यामुळे ते त्यांची आडवी खेळण्याची, जमिनीलगत खेळण्याची पद्धत असते. त्यांचा जो बॉल असतो तो स्पेशल बॉल असतो, पांढऱ्या रंगाचा बॉल असतो, आतमध्ये गोटी असते आणि जेव्हा जे बॉल टाकतात तेव्हा तो बॅट्समन आवाजाच्या दिशेने तो बॅटिंग करतो आणि त्याप्रमाणे फिल्डर पण सगळीकडे आवाजाच्या दिशेने फिल्डिंग करतात. हे खूप म्हणजे वेगळं आहे. फिजिकली हँडिकॅप क्रिकेटमध्ये थोडं तर ते नॉर्मल रेग्युलर क्रिकेटप्रमाणेच आहे, परंतु त्यांची खेळण्याची क्षमता रेग्युलर क्रिकेटपेक्षा किंवा त्याचा आसपास जवळपासच असते. म्हणजे एखादा आत नसेल, एखादा पाय नसेल तर तेवढ्या त्यांच्या हालचालीवर थोड्या मर्यादा येऊ शकतात. बरोबर. परंतु जे रूल्स आहेत म्हणजे फ्री हिट वगैरे जे रेग्युलर क्रिकेटचे रूल्स आहेत ते त्यांच्यामध्ये पण लागू होतात. व्हीलचेअर क्रिकेटमध्ये त्याचा संबंध सामान्य ते खुर्चीवर बसून व्हीलचेअर आहे त्याच्यावर बसून ते खेळतात. बॅटिंग करताना व्हीलचेअरवर बॅटिंग करणार, बॉलिंग करताना व्हीलचेअर करून बॉलिंग टाकणार, फिल्डर पण ते सगळे व्हीलचेअरवर. तर हा तो त्यांच्यात फरक आहे. फक्त डेफ क्रिकेट हे नॉर्मल क्रिकेटप्रमाणेच आहे. तुम्हाला मागे सांगितलं नॉर्मल क्रिकेटप्रमाणेच आहे, त्यात काही फरक नाही. त्यांचे रूल्स अटी याच्यामध्ये स्पेशल आपले काही नाही. जे नॉर्मलचे रूल्स आहेत त्याप्रमाणे डेफचे रूल्स आहेत. परंतु डेफ क्रिकेट वेगळं का झालं, एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कम्युनिकेशन. नॉर्मल क्रिकेटमध्ये कॉलिंग देणं, लांबून आवाज देणं किंवा या गोष्टी आहेत त्या डेफ क्रिकेटमध्ये होत नाही, होऊ शकत नाही. याच्यामुळे पूर्णतया साइन लँग्वेज किंवा खाणाखुणा किंवा एक्सप्रेशनच्या द्वारे ते खेळलं जातं. बरोबर. त्यांच्या ज्या मीटिंग होतात त्या सगळ्या साइन लँग्वेजमध्ये होतात. म्हणून डेफ क्रिकेट नॉर्मलमध्ये एकत्र होत नाही, त्यांचं क्रिकेट वेगळंच आहे. ओके, आता डेफ क्रिकेट संदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमज असणार, तर त्याच्याबद्दलचा गैरसमज काय आहे आणि तो तुम्ही दूर करण्यासाठी काय सांगाल आम्हाला? माझ्याकडे मी जेव्हा खेळत होतो तेव्हा डेफबद्दल अवेअरनेस खूप कमी होता. डेफ म्हणजे काय हे प्रॉपर लोकांना कळत नव्हतं. डेफ म्हणजे जोरात बोलावं लागतं, कानाची जवळून जाऊन ओरडावं लागतं किंवा काही अशा पद्धतीचे गैरसमज होते डेफबद्दल. पण
आत्ताच्या काळामध्ये डेफबद्दल अवेअरनेस थोडासा वाढलेला आहे की सावकाश बोलून समोरासमोर बोलायचं किंवा कागदावर लिहून द्यायचं इतपत सुधारणा झालेली आहे. क्रिकेटमध्ये काय होतं, आत्तापर्यंत नॉर्मल क्रिकेटमध्ये डेफ समाविष्ट होतात, नॉर्मली बरोबर रेग्युलर क्रिकेटमध्ये. पण त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना नॉर्मल लोकांना डेफची भाषा माहिती नसते, मग कशा भाषेत बोलायचं हे माहिती नसतं. त्यामुळे ते त्यांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि डेफ प्लेयर त्याचा ऑब्झर्वेशनच्या द्वारे अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्याच्या अडचणी दूर होण्यासाठी डेफ व्यक्तीला जो एज्युकेटेड आहे, चांगलं नॉलेज आहे, चांगला खेळलेला आहे, त्याला कोचिंगचं नॉलेज देऊन त्याला सगळ्या डेफ क्रिकेट प्लेयरसाठी कोचिंग तो देऊ शकतो. हा एक उपाय करता येणं जग आहे. डेफ प्लेयरना अडचणी नॉर्मल बरोबर खेळताना अडचणी खूप येतात रेग्युलर क्रिकेट खेळताना. आता नजीकच्या काळात ही समस्या चुकू शकेल असे मला वाटते. नक्कीच. क्रिकेटमध्ये आवाजाला फार महत्त्व आहे. म्हणजे आता जेव्हा आपण बॅटिंग करतो तर एज लागून जेव्हा कीपरकडे जातो तर ते ऐकायला लागतं, किंवा आपण जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट्स होते तेव्हा कॉलिंग देतात आणि दोन बॅटर्समधलं कम्युनिकेशन होणं इम्पॉर्टंट असतं. एकाला बोलायला लागतं, दुसऱ्याला ऐकायला लागतं. तर या सगळ्या गोष्टी जर आवाजच ऐकू येत नाही तर किती चॅलेंजिंग आहे डेफ क्रिकेटमध्ये हे नसूनही खेळणं. आता रेग्युलर क्रिकेटमध्ये माझा अनुभव सांगतो. मी जेव्हा कोचिंग कॅम्पला जॉईन झालो रेग्युलर क्रिकेटमध्ये, तर मला ऐकू येत नसल्यामुळे जेव्हा सर इंस्ट्रक्शन देतात शॅडो प्रॅक्टिसच्या वेळेला 1 2 3 4 शॅडो प्रॅक्टिस असते, त्यावेळेला इंस्ट्रक्शन देतात तेव्हा माझ्या कानावर काहीच पडू शकत नाही. त्यामुळे मी मागे राहून इतर लोक ज्या प्रकारे खेळतात त्याचं ऑब्झर्वेशन करून मी शिकलेलो आहे. नॉर्मल क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळताना डेफ व्यक्तीला प्रॉब्लेम येतो. एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एज लागणं. आता एखादा बॉलिंग करत असतील डेफ प्लेयर बॉलर, तर त्याचे बॉलिंग टाकताना जर बॅटला कड लागली किंवा नाही लागली त्याच्या कानावर काही गोष्टी बरोबर. त्यामुळे तो असं म्हणू शकत नाही की बॅटला लागली. तो प्रत्येक वेळेला तो अपील करतच असतो, कारण त्याला ऐकू येत नाही तेव्हा तो अपील करत राहतो. माझ्या बाबतीत तो खूप वेळ घडलेलं आहे. बरेच वेळा अंपायर म्हणायचे की अरे काय बॅटला लागला आणि तो अपील का करतोय. मी म्हटलं तर तुम्ही जमून घ्या की मला ऐकायला येत नाही, त्यामुळे माझा असं वाटतं की बॅटला लागला आहे बॉल, त्यामुळे मी अपील करतो. ते समजून घ्यायचे, अंडरस्टँडिंग करायचे. आणि याच्यामध्ये रनिंग बिटवीन विकेट ते फार महत्त्वाचा पॉईंट आहे. रनिंग बिटवीन विकेट, कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये पळताना कॉल देऊन पळतात, बरोबर, वॉश, वेट, थांब अशा प्रकारचे आवाज देऊन एकमेकांना पडतात. पण डेफ क्रिकेट म्हणजे मी खेळताना माझं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे, म्हणजे तो काय म्हणतोय त्याच्या बॉडी लँग्वेज, कारण माझं लक्ष जास्त आहे. मी खेळताना त्याला सांगायचो की तू जबाबदारी घे, मला ऐकू येत नाही, तू स्वतः जबाबदारी घे. काही लोक करायचे, हाताने करायची, थांब पळ, ते मदत करायची, सपोर्ट करायची. पण रेग्युलर क्रिकेट खेळताना डेफ क्रिकेटला प्रॉब्लेम येतो. आणि तुम्ही म्हणता डेफ क्रिकेटमध्ये या सगळ्यांचा प्रॉब्लेम येतो का? ॲक्च्युअली डेफ विरोधच खेळत असतो, त्यामुळे त्या एकमेकांचे खेळताना प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यांच्या माइंडमध्ये अंपायर हिअरिंग असतात, नॉर्मल असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला ते त्यांच्यावरच अवलंबून तो खेळ खेळतात. त्यांचा नॅचरल गेम आहे तो खेळतात. आणि एकमेकांना कॉलिंग करायचं ते सगळं ऑब्झर्वेशनद्वारे करत असतात. आणि त्याचा आधी मीटिंग होते आमची, तर मीटिंगमध्ये कशा प्रकारे एकमेकांना बोलवायचं याबद्दल चर्चा होते. आणि लांबून बोलवायचं तर सगळ्याचं लक्ष कॅप्टनकडे असतं, कारण ऐकू येत नाही. त्यामुळे मागे बघत ते फिल्डिंगच्या ठिकाणी जातात. आता आम्ही ॲडजस्ट करतो डेफ क्रिकेटमध्ये. एवढा प्रॉब्लेम येत नाही डेफमध्ये, एवढा प्रॉब्लेम येत नाही. ओके सर, आता डेफ क्रिकेटचे आपण अडथळे तर ऐकले की कसं आहे काय आहे, पण डेफ क्रिकेटसाठी म्हणून काही लोकांनी, काही ऑर्गनायझेशन्स पुढे आल्या आणि त्यांनी डेफ क्रिकेटला सांभाळलं. तर डेफ क्रिकेटचा इतिहास काय आहे, केव्हा सुरुवात झाली
आणि असे कुठले असोसिएशन्स आहेत जे डेफ क्रिकेट हँडल करतात? सर्वप्रथम मी सुरुवात आमचे गुरुवर्य बाबा चिदे यशवंत प्रभाकर उर्फ बाबा चिदे पासून सुरुवात करतो. या भारतातला एकमेव जगातला फर्स्ट हिअरिंग इम्पेअर्ड अशी व्यक्ती जी नॉर्मन रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेली आहे. अच्छा. 1965 साली 65 साली अरे बाप. त्यांनी डेफ क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्यांनी प्रतिनिधित्व केलं. डेफ क्रिकेटमध्ये नाही, डेफ म्हणून त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये प्रतिनिधित्व केलं. ते 3 ठिकाणी रणजी ट्रॉफी खेळले. महाराष्ट्र, मुंबई आणि रेल्वेच्या संघाकडून ते रणजी ट्रॉफी खेळले आणि त्यांच्या नावावर 2 रेकॉर्ड आहेत. एक म्हणजे मुंबई पोलीस जिमखाना इथे खेळत असताना त्यांनी एक चेंडू लांबवर मारला, तो समुद्रात जाऊन पोचला. अरे बापरे. तर दुसरा रेकॉर्ड म्हणजे कांगालिंगमध्ये एक 59 मिनिटामध्ये त्यांनी फास्टेस्ट 100 केल्या. त्या 2 रेकॉर्डची विक्रमाची नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंदवली गेलेली आहे. आणि या अशा गुरुवर्य व्यक्तीला मी स्वतःहून भेटलो आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळालेली आहे. तर भारतीय डेफ क्रिकेटचा इतिहास त्यांच्यापासून सुरू होतो. त्यानंतर 1970 साली स्पोर्ट्स म्हणजे गव्हर्नमेंट डेफ स्पोर्ट्स काउन्सिल त्यांच्या वतीने डेफच्या टुर्नामेंट चालू झाल्या. या डेफच्या टुर्नामेंटमध्ये आत्तापर्यंत 75 साली ऑस्ट्रेलियाची टूर, ऑस्ट्रेलिया आपल्याकडे आली, त्याची टेस्ट मॅच 5 टेस्ट मॅच झाल्या. नंतर 78ला पाकिस्तान त्या 3 टेस्ट मॅच झाल्या आपल्या भारतामध्ये. त्यानं 1985 साली आपण स्वतः गेलो ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच खेळायला. एवढ्या 3 इंटरनॅशनल लेवलचा इतिहास आहे. त्यानंतर फर्स्ट वर्ल्ड कप 1995 त्याच असोसिएशनतर्फे आम्ही गेलो होतो. 95 साली ऑस्ट्रेलियात फर्स्ट वर्ल्ड कप झाला. त्यानंतर मग भारताने 3रा क्रमांक मिळवला. त्यानंतर 10 वर्षांनी लखनौ येथे 2005 साली 2रा वर्ल्ड कप झाला. त्यामध्ये भारताने विश्वविजेतेपद मिळवलं. आणि 2007मध्ये एशिया कप मुंबईला झाला. आणि तेव्हापासून ही परंपरा, इंटरनॅशनल मॅचची परंपरा चालू होती, आजतागायत चालू आहे. आणि याच्यामध्ये पहिले जे असोसिएशन मी नमूद केले त्यांच्याकडून मी 95-96मध्ये ऑस्ट्रेलियाला खेळलो. त्यांच्या भारताचा 3रा नंबर आला. मला खूप मोठा अनुभव मिळाला. आणि नंतर मी वर्ल्ड कप खेळलो 2005ला. त्यावेळेला लखनौमधील असोसिएशनने खूप प्रयत्न केले, पहिल्यांदा भारतामध्ये वर्ल्ड कप ऑर्गनाईज केला. आणि या दोघांच्याही संघटनेचा मी मनपूर्वक आभारी आहे. त्याने मला भरपूर संधी दिली, कॅप्टनशिप म्हणून संधी दिली. या दोन्ही असोसिएशन मी आभारी आहे. सध्या चर्चेतली जी असोसिएशन म्हणजे इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन, ती आता जस्टिस लोढा कमिटी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार BCCIने डिफरंटली एबल्ड कमिटी स्थापन केली. त्याच्यामध्ये 3 प्रकारचा डिसॅबिलिटी क्रिकेटचा समाविष्ट करण्यात आले. म्हणजे डेफ क्रिकेटकडून इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन सुमित जैन याची निवड करण्यात आली आहे. सुमित जैनच्या नेतृत्वाखाली हे IDCA ही आत्तापर्यंत दर महिन्याला मॅचेस ऑर्गनाईज करत आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी 5 ते 6 इंटरनॅशनल क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले आहेत. आत्ताच मार्चमध्ये साऊथ आफ्रिका, इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची तिरंगी मॅच होणार आहे. आणि आत्तापर्यंत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आज या 3 असोसिएशन कार्यरत आहे. ओके. आभार मानले पाहिजेत या 3ही असोसिएशन्सचे की ज्यांनी जेव्हा डेफ क्रिकेटसाठी कोणी नव्हतं, बरोबर, तेव्हा या असोसिएशन्स होत्या आणि त्याच्यामुळे आज डेफ क्रिकेट पुढे गेले. नक्कीच. सर, डेफ क्रिकेटचं बरोबर आहे तुम्ही बोललात, पण सुरुवात क्रिकेटची ही डेफ क्रिकेट म्हणून होत नाही. ती क्रिकेटच्या आवडीसाठी होते, क्रिकेटच्या प्रेमासाठी होते. तुमची सुरुवात कशी झाली आणि रेग्युलर क्रिकेटमध्ये तुम्ही पहिले कसे आला? काय झालं, मी पुण्यात 78 साली आलो. माझा मोठा भाऊ क्रिकेट खेळायला PYC डेक्कन अशा ठिकाणी जायचा. आणि त्याचं क्रिकेट बघून मला सुद्धा आवड निर्माण झाली.
तर त्यावेळेला मी अभ्यास सांभाळून क्रिकेट खेळायचो, कारण 10वीपर्यंतचं शिक्षण आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा उन्हाळ्याच्या दिवशी एप्रिल मेमध्ये मी PYC डेक्कन येथे कोचिंग कॅम्प जॉईन केले दरवर्षी. माझ्या क्रिकेटची रेग्युलर क्रिकेटची खरी सुरुवात 10वी नंतर झाली. 10वी नंतर मी कैलासवासी माधवराव पापट आणि कैलासवासी राजाभाऊ ओक यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या क्रिकेटचा श्रीगणितचा चालू झाला. 2-3 वर्ष त्यांच्या हाताखाली मी क्रिकेट खेळत होतो. त्यानंतर रेग्युलर क्रिकेटमध्ये मी इन्व्हिटेशन स्टार्स क्रिकेट क्लब ऑफ महाराष्ट्र आणि YMCA या तिन्हीमधून मी खेळलो. इन्व्हिटेशन म्हणजे रणजी ट्रॉफीच्या अगोदरची सिलेक्शन मॅच, बरोबर, त्यामध्ये मी खेळलो. मला खूप चांगला अनुभव मिळाला. त्यानंतर मी रेग्युलर क्रिकेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जॉबला लागलो. तेव्हापासून मी 28 वर्ष कॉर्पोरेशनच्या टीममधनं खेळत आहे आणि कॉर्पोरेशन टीममध्ये त्यांना 5 वर्ष मी कॅप्टन होतो संघाचा. आणि आता अजून मी क्रिकेट थांबवलेले नाही आहे. मी अजून रेग्युलर क्रिकेटमध्ये कार्यरत आहे. आत्ता BCL ब्राह्मणी क्रिकेट लीगमध्ये मी सहभागी झालेलो आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल क्रिकेट लीगमध्ये मागच्या 4 दिवसापूर्वी मी 5 विकेट घेतलेल्या आहेत. तर मला क्रिकेटची निष्ठा अजूनही मला शांत बसू देत नाही. जोपर्यंत अंगात धमक आहे, जोपर्यंत खेळू शकतो तोपर्यंत खेळण्याची माझी तयारी आहे. बरोबर आहे. हे माझं रेग्युलर क्रिकेट मी सोडू शकत नाही. बरोबर. मी म्हणेन क्रिकेट तुमचं प्रेम नाही, ते वेड आहे. येस. बरोबर. पण सर, हा निर्णय घेणं किती अवघड होतं की तुम्हाला ऐकू येत नाही, पण तुम्हाला रेग्युलर मुलांसोबत रेग्युलर क्रिकेट खेळायचं आहे. तुम्ही क्रिकेट खेळतानाचे अडथळे तर सांगितले आधीच. तर हे असताना इतरांना न जाणवू देता आपण त्याच्यात खेळणं, हा निर्णय घेणं किती अवघड होतं. आणि मी मनाची तयारी केली. कोणी काय म्हणजे कसं आपल्याला फेस करावं लागेल, रेग्युलर क्रिकेट खेळताना काय फेस करू लागेल, कोणी आपल्यामुळे आऊट झालं की ही पण मनाची तयारी करून मी पूर्ण तयारीने मी मॅच खेळायचो. त्यामुळे तयारी करून खेळण्यामुळे मला वाटतं की रेग्युलर क्रिकेटमध्ये एवढा मोठ्या अडथळे निर्माण झाले नाही. आणि माझं त्याचं बोलणं असल्यामुळे, मी बोलत असल्यामुळे त्यांनासुद्धा माझ्याशी कम्युनिकेशन करताना प्रॉब्लेम झाला नाही. तेवढं मी बरोबर सवयीने आणि इतक्या वर्षाच्या अनुभवाने मी त्यांच्यामध्ये सामावून घेऊ शकलो. बरोबर आहे. पण सर, आता रेग्युलर क्रिकेट सुरू होतं आणि तुम्हाला कुठेतरी डेफ क्रिकेटबद्दल कळालं. तर कोणत्या वर्षी माहिती मिळाली आणि पुढे त्याची वाटचाल कशी झाली? मी जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला मला 1992मध्ये मला तर समजलं, एका क्लबकडनं मी संस्थेकडनं कळलं की डेफच्या पण इंटरनॅशनल टुर्नामेंट होतात. त्याचे महाराष्ट्र वेस्ट झोन नॅशनल करून ते टप्पे पार पाडावे लागतात. आधी चौकशी करता मला समजलं की मुंबईचे शरद पाटणे म्हणून आहे, ते कॅप्टन आहे. त्यांना मी जाऊन भेटलो. त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं आणि मग मी हळूहळू त्यांच्यामध्ये घेऊन डेफ क्रिकेटमध्ये एवढा माझ्या आत्तापर्यंतचा प्रवास झाला. ते डेफ क्रिकेटमध्ये मी सामावून गेलो. बरोबर आहे. पण सर, आता तुम्ही डेफ क्रिकेटमध्ये गेलात, त्याच्या आधी तुम्ही रेग्युलर क्रिकेट खेळत होता. रेग्युलर क्रिकेटमध्ये हाताचा वापर फारसा होत नाही, खाणाखुणांचा वापर होत नाही. पण डेफ क्रिकेट पूर्णपणे खाणाखुणांवरती चालतं. तर ते ॲडॅप्ट करणं हे किती अवघड होतं. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की रेग्युलर क्रिकेटमध्ये सामावून जाण्यासाठी मी मनाची तयारी केली. बरोबर. त्याचप्रमाणे मी डेफ क्रिकेटमध्ये सुद्धा सामावण्यासाठी मनाची तयारी केली. पण मी मुळातच मला ऐकायला कमी येत असल्यामुळे त्यांचा सामावणं एवढं मला अवघड वाटलं नाही. अडचण होती ती संवादाची. आत्तापर्यंत मी कधीच साईन लँग्वेज किंवा करपल्लवी साईन लँग्वेज मी आत्ता रेग्युलर क्रिकेट खेळताना कधीच वापरलं नाही किंवा घरातसुद्धा वापरत नव्हतो. शाळेत नाही, कॉलेजमध्ये मी सगळं बोलून मी संवाद साधायचो. पण यांच्यामध्ये आल्यावर मला जाणवलं की हे आतवर आहे, म्हणजे साईन लँग्वेज करताना
मग त्यांच्याबरोबर जे पार्शल डेफ होते त्यांची मदत घेऊन मी ही भाषा शिकलो. अच्छा. म्हणजे पहिला 1995ला वर्ल्ड कप झाला तेव्हा टीमबरोबर राहून मला थोडी 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 भाषा यायला लागली आणि आता शिकत शिकत ॲब्सॉर्ब करून शिकत शिकत मी भाषा पूर्णपणे अवगत करून घेतली. आजही मी आरामात कोणाशी मी त्या साईन लँग्वेजद्वारे मी संवाद साधू शकता. बरोबर आहे. ही गोष्ट खूप मोठी आहे आणि मला सांगताना अत्यंत आनंद होते सर्वांनाच की सरांनी फक्त ती भाषा शिकली नाही, फक्त ते क्रिकेट आणि ती भाषा एवढंच शिकले नाहीत, तर काहीच अवधीमध्ये त्यांनी ती निळी जर्सी मिळवली आणि भारतासाठी पदार्पण केले. सर, जेव्हा तुम्हाला कळालं पहिल्यांदा की तुम्ही भारतासाठी खेळणार आहात, ती भावना काय होती? अंगावर काटा आला. 1995-96ला मी अशी कल्पना केली नव्हती की आपण भारताकडून खेळू, पण मी कष्ट आणि ते कायम ठेवले. ते रेग्युलर क्रिकेटमध्ये मी प्रॅक्टिस करत होतो, रोज रेग्युलर खेळत होतो. मला ते खेळायचं होतं. भारताच्या संघात आणि माझ्या खेळण्याचं स्वप्न होतं. मी जेव्हा प्रोबेबल टीममध्ये गेलो 95-96ला तेव्हा मी कंटिन्यूड मेहनत घेतली आणि स्वतःच्या कामगिरीकडे लक्ष दिलं, स्वतःची प्रॅक्टिस केली. ते कोचने ते बघितलं की तिथल्या एअरिंग मॅचमध्ये मी 5 विकेट घेतल्या. अच्छा. एअरिंग दिल्लीच्या मॅचमध्ये. तर तो परफॉर्मन्स विचारात घेऊन माझी इंडिया टीममध्ये निवड झाली. जेव्हा माझ्या कानावर आलं की तुझी इंडियामध्ये टीममध्ये निवड झाली, मी मनाची म्हणजे कल्पना नव्हती की माझी इंडिया टीममध्ये निवड होऊ शकेल. पण माझी निवड झाल्यावर मला वाटलं आसमानीचे आज मैं ऊपर आसमानीचे अच्छा हो. क्या बात आहे सर. ते आलं. मला असं वाटतं की मी जगातला म्हणजे सुखी माणूस आहे की भारताकडनं सेवा करण्याची मला संधी मिळते. तर अशा प्रकारे तो माझ्यामध्ये खूप अविस्मरणीयाचा क्षण होता. बरोबर आहे सर. आम्ही कल्पना करू शकतो की तुम्ही क्रिकेटच्या प्रेमासाठी खेळात आलात आणि त्याच्यानंतर भारतासाठी खेळण्याची संधी ही किती सुखकारक गोष्ट असणार आहे तुम्हा सर्वांसाठी. कारण भारतासाठी खेळण्याची संधी कमी आणि मोजक्या भाग्यवंतांना मिळते, ज्यांच्याकडे तितकी मेहनत करायची तयारी असते. तुमच्यात ती तयारी होती आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालं. सर, एक तर 95च्या वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला खेळायला मिळालं. पुढे त्याच्या 10 वर्षांनंतर 2005 विश्वचषक तुम्हाला भारतीय संघाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. तुम्ही कॅप्टन होता. आता बोलताना शहारा येतो सर. ती भावना कशी होती जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्हाला कॅप्टन तुम्ही झालेला आहात? माझ्या गाठीशी 95-96चा पहिला वर्ल्ड कपचा अनुभव गाठीशी होता. तर दुसरी म्हणजे असोसिएशनने जे ऑर्गनाईज केलं होतं 2005चा वर्ल्ड कप, त्या असोसिएशनतर्फे मी सामील झालो. तर सुरुवात खालून करायची होती. त्यामध्ये नॅशनल टुर्नामेंटमध्ये मी परफॉर्मन्स केला. त्यानंतर पहिला जो अनुभव वर्ल्ड कपचा अनुभव लक्षात घेऊन त्याने माझी 40मध्ये प्रोबेबल्समध्ये निवड केली. आमचं कोचिंग कॅम्प लखनौ येत होतं, उत्तर प्रदेश. जवळजवळ 1.25 महिना कोचिंग चाललं आमचं. तर सिलेक्शनला चेतन शर्मा कोच आले होते. त्याच्या आधी आमच्या प्रॅक्टिस मॅच घेतल्या गेल्या. माझ्या पहिल्या वर्ल्ड कपचा अनुभवामुळे मला कर्णधारपद, एका टीमचं कर्णधारपद मिळालं आणि बाकीचे 2-3 कॅप्टन होते. ती टीम्समध्ये त्या तीन टीम म्हणजे मॅचेसमध्ये आमची टीम फायनलला पहिली आली. तर कोचच्या सुद्धा बघत होते, ते ऑब्झर्वेशन करत होते आणि ॲक्च्युअली मी माझ्याच होते की आपल्या भारताकडनं खेळायचं. मी ते खूप कॅप्टनशिपचा मी विचारच केला नाही. पण सगळ्या कमिटीमध्ये त्यांचं आत्मन झालं की मला रूल्सची माहिती आहे, मला नॉलेज आहे, परफॉर्मन्स पण आहे, अनुभव पण आहे. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी माझी कर्णधारपदी निवड केली. तेव्हा मला खूप भरून आलं की मी कॅप्टन, भारताचं कॅप्टन म्हणजे मी याला बघतोय तेंडुलकर, द्रविड, धोनी यांच्या पंक्तीत. म्हणजे मी जेव्हा असं मी कल्पना केली की त्यांच्यासारखे मी कॅप्टन झालो आहे, देव का होईना पण कॅप्टन झालो आहे. भारताची सेवा करायचं मला मिळालं आहे आणि त्यापेक्षा आनंदाबरोबर माझी जबाबदारी पण माझी वाढलेली आहे की त्यांनी विश्वास ठेवून माझ्यावर जबाबदारी दिली. त्याचं मला खूप जबाबदारीचं जाणीव झाली
आणि मी ठरवलं काही करून आपण सगळ्यांना मोटिवेट करू. आपण स्वतःसाठी नाही खेळायचं, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन खेळायचं, टीमसाठी खेळायचं. टीमसाठी, टीम स्पिरिट तयार करायचं मुलांमध्ये. कारण माझे वय 34 होतं आणि सगळी मुलं यंग होती, एक म्हणजे यंग होती, चांगली खेळणारी होती. आमची टीम एकच होती आणि उत्कृष्टाची टीम होती डेवच्या ह्याच्यामध्ये. तर त्याचा वापर करून आणि आमचे कोच होते नॉर्मल रेग्युलर कोच नितेंद्र सिंग म्हणून बडोद्याचे होते. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी पण खूप मदत केली टीम बांधायला. या टीम स्पिरिटमुळे मग खूप फायदा झाला आणि कर्णधार म्हणून मला खूप आनंद होतो की मी पुढची महत्त्वाची कामगिरी मी बजावू शकलात. मला सर्वांना सांगायचं आहे खरं तर की सर म्हणाले की कर्णधार होतो, जबाबदारी होती, ती जबाबदारी त्यांनी कशी उचलली याचं एक उदाहरण देतो. वर्ल्ड कप मधल्या एका मॅचमध्ये सर तुमच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती, तरी सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला ते मैदानावर लक्षातच आलं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आल्याच्या नंतर पूर्ण वर्ल्ड कप तुम्ही खेळलात. ती घटना काय होती आम्हाला सांग. माझी कर्णधारपदी निवड झाली. त्या आमच्या लीग मॅच होत्या. एकूण 9 देश सहभागी झाले होते. प्रत्येकाविरुद्ध मॅच खेळायची होती आणि एक दिवसाचा आड किंवा लागोपाठ एका दिवशी अशा मॅचेस होत्या. एकूण 12 दिवसाचा तो प्रोग्राम होता. तिसऱ्या मॅचच्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध शौ स्टेडियमला मॅच होती. तिथल्या ग्राउंडवर मी कव्हरला फिल्डिंग करत होतो. 5 ओव्हरच्या आत जे बॅट्समननी जोरात फटका मारला कव्हरला, तो अडवायचा नाला मी डाईव्ह मारला. मैदानावर काय होतं मला माहिती नाही, पण एखादी अनुकुजदार वस्तू आहे, दगड म्हणा किंवा काही म्हणा, ती माझ्या पायात घुसली. अरे बापरे. आणि तर मी कैफमध्ये होतो खेळण्याचा मॅचच्या. माझ्या लक्षात आलं नाही, माझ्या पायाकडे बघितलंच नाही, लक्षात आले नाही. पण जेव्हा मी ड्रिंक ब्रेकला मी बाहेर आलो तेव्हा कोणीतरी मला सांगितलं, अरे जो पायातून रक्त येते, पाय पॅन्ट लाल झाले म्हणजे ओली झाली. मला लक्ष केलं की पायाकडे लागलं आहे. मी तात्पुरती मलमपट्टी लावून मी परत ग्राउंडवर आलो. कारण मला ते जाणवलं नाही, मला मॅच जिंकायची होती, जाणवलंच नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्या लीग मॅच सेमीफायनल सगळे मी खेळलो. तेव्हा खेळताना मध्ये माझ्या पायात चुकून पाणी गेलं पायात. बापरे. शेवटच्या मॅचपर्यंत तो पत झाला पायाचा, म्हणजे इन्फेक्शन. तरीसुद्धा मी सगळ्या मॅच खेळलो. तोपर्यंत मला जाणवलेलं मला खाली पायाला काही दुखतं आहे वगैरे. पण शेवटची मॅच जेव्हा मी जिंकली, तेव्हा वर्ल्ड कप आपला भारताचा झाला हे लक्षात आलं. आणि वर्ल्ड कप घेतल्यानंतर जेव्हा मी घरी गेलो, हॉटेलवर गेलो, तेव्हा मला खूप ताप आला. अरे बापरे. आणि ताप आल्यामुळं मी परत मला लवकर पुण्याला यावं लागलं. तर ते काय होतं, आपण भारतातही खेळतो त्यावेळेला याचा विचार फारसा करत नाही. आपण देशासाठी खेळतोय, देशाला जिंकून देण्यासाठी आपण या विचार फार केला नाही, कारण ते महत्त्वाचं नव्हतं, खेळणं महत्त्वाचं होतं. बरोबर आहे. मी एवढंच म्हणेन की तुमचं जे आजारपण होतं त्याला तुम्ही थांबवलं होतं. ते थांबलं नव्हतं, त्याला तुम्ही थांबवलं होतं, कारण तुम्हाला वर्ल्ड कप मिळवायचा होता आणि तो तुम्ही मिळवला. म्हणजे 2011च्या वेळेस युवराज सिंगने जसं आजारपण थांबवून वर्ल्ड कप आणला, तशी कामगिरी तुम्ही केली. युवराजला खूप मानलं पाहिजे, त्याचा मी आदर्श आहे, जे आदर्श कामगिरी केली. बरोबर, मानलं पाहिजे. पण सर मला हे सांगायचं आहे की तुमची ही कामगिरी की पायाला लागलं असताना हे कंटिन्यू करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्यानंतर पायात पस झाला होता, पायात पाणी आलं होतं आणि तरी तुम्ही तिथे थांबलात. तुम्ही टीमचं नेतृत्व केलं आणि तुम्ही तो वर्ल्ड कप आपल्या देशाच्या नावावरती केला. बरोबर. सर ती भावना कशी होती की जेव्हा तुम्हाला कळालं, महिन्याभरापूर्वी तुम्हाला कळालं होतं की आपण कॅप्टन होतोय, आणि नंतर हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा तुमच्या हातात तो चषक आला, ती ट्रॉफी आली, ती मोमेंट काय होती? खरंच आपण भारतातील जे स्वप्न मनी योजलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झालं. केवळ आमच्या टीमसाठी नाही तर भारतीयांसाठी, की भारत डेफ क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा भारताच्या नावावर शिक्कामोर्तब झालं विनर म्हणून. ही गोष्ट फार मोठी महत्त्वाची आहे. की बाकीच्या गोष्टी म्हणजे पैसा म्हणा किंवा याच्यापेक्षा भारताच्या नावावर वर्ल्ड कप झाला आहे, ही गोष्ट फार मोठी होती आणि मनाला आनंदित करणारी होती.
बरोबर. मी या माध्यमातून मी सांगतो की ही गोष्ट तुम्हालाच नाही, आम्हा सर्वांसाठी खूप आनंददायी होती की वर्ल्ड कप भारतात आला. मी म्हणेन वर्ल्ड कप भारतात आला नाही, तो तुम्ही आणला. ॲक्च्युअली मी फक्त श्रेय माझ्यावर घेत नाही, ही आमची टीम होती, या टीमचा सुद्धा सहभाग आहे. बरोबर. प्रत्येकाने आपल्या परीने सर्वस्व ओतून काम केलेले, माझा सकट सगळ्यांनी. बरोबर. त्यामुळे ह्या वर्ल्ड कप आणण्यासाठी खूप लोकांचे योगदान आहे. बरोबर. सर, एका बाजूला वर्ल्ड कप आला, त्याचा आनंद, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तुम्हाला जखमही झाली होती, आणि तिसऱ्या बाजूला वर्ल्ड कप आला, इतकी मोठी घटना घडली, परंतु मीडिया यांच्याकडून फारशी दखल घेण्यात आली नाही. तर त्यावेळेस इतकी मोठी कामगिरी केल्यानंतरही मीडियाने दखल घेतली नाही, याची कुठे खंत वाटली का? आता ज्या वेळेला जे ध्येय होतं भारतासाठी वर्ल्ड कप खेळण्याचं आणि ते पूर्ण झालं, तर पुढची अपेक्षा काय होऊ शकते की मीडियाने याची दखल घ्यावी, किंवा हे जे वर्ल्ड कप जिंकला आहे ते PM नाही तर सरकारपर्यंत पोहोचावं, हा आवाज आहे तो केला तो पोहोचावं अशी जी अपेक्षा होती ती काही होऊ शकली नाही. त्यामुळे खंत वाटते, कारण हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक खेळाडूंनी मेहनत घेतलेली आहे. गावामध्ये राहून पदराला मोड करून स्वतः खर्च करून त्याने इथपर्यंत आलेले आहेत. त्यांची थोडी तरी दखल घ्यावी असं मला वाटतं. मीडियानी काय म्हणजे त्या लोकल मीडियामध्ये त्याचं नाव आलं, पण जे जायला पाहिजे सगळीकडे पसरायला पाहिजे ते तेवढं पसरलं, कव्हरेज दिलं नाही. त्यामुळे आज देशामध्ये कोणाला माहिती नाही की 2005ला वर्ल्ड कप झाला होता, त्यामध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे डेफमध्ये, हे जास्त कोणाला माहिती नाही, याची कल्पना नाही. किंबहुना मी अजून एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की आजही मराठी कर्णधाराच्या मराठी कॅप्टनच्या नेतृत्वाखाली तो वर्ल्ड कप आला, याची माहिती संपूर्ण महाराष्ट्रालाही आज नाही आहे. कारण कुठेतरी इथे मीडिया आणि समाज माध्यमं कमी पडलेली आहेत. सर, आता आपण डेफ क्रिकेटबद्दल बोलतोय, पण डेफ क्रिकेटच नाही, डिफरंटली एबल्ड क्रिकेट ह्याला साधारणपणे मीडियाद्वारे किंवा इतर माध्यमांद्वारे दुय्यम दर्जा दिला जातो, असं तुम्हाला वाटतं का? खरं तर क्रिकेटला काही जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काही नाही. क्रिकेट सगळ्यांसाठी सारखंच आहे. मग हा जो भेदभाव आहे तो क्रिकेट करत नाही. हा जो भेदभाव आहे, ज्याला वाटलं पाहिजे की रेग्युलर क्रिकेट बरोबर यांनासुद्धा तेवढंच कव्हरेज त्यांची पण द्यावी. माझी मीडियाला अशी विनंती आहे, तुम्ही यांच्या जर न्यूज पेपरमध्ये दिल्या, टी व्हीवर सांगितल्या, तर त्यांच्यामध्ये प्लेयर्स अजून तयार होतील आणि ते भारताच्या पुढच्या प्रगतीसाठी ते खूप चांगलं असू शकेल, अशी मीडियाला विनंती आहे. आणि रेग्युलर क्रिकेटला मीडिया जेवढं महत्त्व देते तेवढं या प्रकारच्या क्रिकेटला तेवढं महत्त्व देत नाही. याबद्दल खंत वाटते, कारण क्रिकेट हे सगळ्यांसाठी सारखंच आहे आणि प्रत्येकाला क्रिकेट खेळायला आवडतं. मग तो डेफ असो, ब्लाइंड असो किंवा फिजिकली. पण देशाचं प्रतिनिधित्व करणारा जो इतक्या म्हणजे भारतासाठी तो वर्ल्ड कप घेऊन आलेला आहे, मीडियाने थोडं का होईना त्याची प्रसिद्धी करायला हवी असं मला वाटतं. रेग्युलर क्रिकेटबद्दल प्रश्नच नाही, त्यांची जी प्रसिद्धी होती त्याबद्दल राग नाही, पण मीडियाने थोडं तरी यांच्यासाठी माहिती बातमी सगळीकडे पसरवण्याचे काम केलं पाहिजे. कारण याच्यामुळे यांच्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना चालना मिळून, प्रोत्साहन मिळून ते अधिकाधिक याच्यामध्ये सामील होतील असं मला वाटतं. बरोबर आहे सर. मीडिया ही एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे फॅन्स, आम्ही सर्वजण. तर आम्ही सर्वांनी अशी काय गोष्ट केली पाहिजे ज्याच्यामुळे आमचा सपोर्ट तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला खेळायचं अजून बळ मिळेल? आता आपण बघितलं रेग्युलर क्रिकेटमध्ये मेन्स विकेटला खूप गर्दी होती फॅन्सची,
कारण 1983च्या वर्ल्ड कप जिंकल्यापासून जी फॅन्समध्ये आवड निर्माण झाली ती आत्तापर्यंत अगणित रूपाने फॅन्स बघायला येतात. वुमनचं सुरुवातीला कोणी बघायला जात नव्हते, पण वुमनचं जेव्हा BCCI ॲफिलिएशन झालं, त्यांच्या मॅचेस व्हायला लागल्या, तेव्हा त्यांचं पण फॅन्स वाढले. बरोबर आहे. आता आमच्या बाबतीत फॅन्स हा प्रकार म्हणजे फार 10% फॅन्स बघायला येतात, ते सुद्धा आमच्यामधलेच असतात. म्हणजे डेव क्रिकेटच लोक जातात त्यांनी नातेवाईक वगैरे. परंतु माझी फॅन्सना विनंती आहे, तुम्ही रेग्युलर क्रिकेट आणि डेव क्रिकेट किंवा इतर फिजिकली हँडिकॅप क्रिकेट यांची कम्पॅरिझन करू नका. त्यांचं क्रिकेट बघायला तुम्ही जाता, पण आमचं क्रिकेट बघायला या. आमचं क्रिकेट पण त्यांच्या क्रिकेटपेक्षा वेगळं आहे, त्याचा आनंद हा वेगळाच आहे. म्हणून माझ्या फॅन्सना आव्हान आहे, मी जास्तीत जास्त संख्येने मॅच बघायला या. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आला तर खेळाडूंना अधिक उत्साह येईल की लोक पण आपली मॅच बघत आहेत, यांचा त्यांना आनंद होईल आणि त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. त्यामुळे फॅन्सना प्लीज विनंती आहे, तुम्ही अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त सामील होऊन मॅच बघायला यावे अशी माझी विनंती आहे. नक्कीच सर, खरंच हा खूप मोलाचा संदेश आहे. आम्हा सर्व फॅन्सकडून ही गोष्ट झाली पाहिजे. पण कुठेतरी असं होतं की फॅन्सचं म्हणणं पडतं की त्या गेममध्ये तेवढी स्पीड नाही आहे, त्या गेममध्ये तितकं थ्रिल नाही आहे. तर त्या बाबतीत तुम्ही आम्हा फॅन्सना काय सांगाल? तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही आता विचार करत नाही की याच्यामध्ये फिजिकल ॲबिलिटी आहे याच्यामध्ये, ते असून सुद्धा ते रेग्युलर क्रिकेटसारखा खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि फॅन्सना मला सांगायचं आहे, जर विराट कोहली रेग्युलर क्रिकेटमध्ये तो बेस्ट असेल तर आम्ही आमच्या क्रिकेटमध्ये आम्ही बेस्टच आहोत, प्रश्नच नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मॅच बघायला आम्हाला प्रोत्साहन द्यायला या, असं आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, आम्हाला ऐकायला येत नाही तरीसुद्धा आम्हाला ते येतं. तर आम्ही बघितलं की खूप लोक जमा झाली आहेत मॅच बघायला, आम्हाला आणखीन एनर्जी येईल, आम्हाला वाटेल खरंच मॅच खेळायला आणखीन एनर्जी येईल आणि चांगल्या प्रकारे आम्ही कामगिरी करू. तर प्लीज यावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. मी सुद्धा एक फॅन म्हणून एक आवाहन करीन सर्वांना की सर म्हणतायत एक वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन म्हणतायत, तर त्यांच्या विनंतीला आपण मान दिलाच पाहिजे. बरोबर आहे. धन्यवाद सर. आता आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही जसं म्हटलात की आज गोष्टी बदलत आहेत, परंतु तुम्ही खेळलात तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या. या सगळ्या कुठेतरी झालेल्या भेदभावामध्ये काही गोष्टी हुकल्या किंवा राहिल्या असं तुम्हाला वाटतं का? हो, आतापर्यंत मी वर्ल्ड कप कॅप्टन म्हणून मी वर्ल्ड कप देशाला मिळवून दिला. आतापर्यंत माझी एक कामगिरी मी पूर्ण केली. परंतु माझं पुढचं स्वप्न होतं की डेफमध्ये क्रिकेटबद्दल जास्त माहिती नाही, एज्युकेशन नाही. आता मी स्वतः M.Com झालो आहे, त्यामुळे इंग्लिश चांगलं वाचू शकतो, माझे एज्युकेशन चांगलं आहे, क्रिकेटमधल्या गोष्टी मी समजू शकतो. त्यासाठी मी एक प्रयत्न म्हणून मी एका नामांकित क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रयत्न केले होते की मला कोच म्हणून घ्या. की माझा हेतू काय होता, त्या कोचमधले जे फॅसिलिटी ड्रिलिंग आहे कोचमधले ते मी शिकून माझ्या डेफ बांधवांना मी त्याचा फायदा करून घे. बरोबर, आधी माझी इच्छा होती, पण काही कारणामुळे ते झाले नाही. तर तो दुसरं मी एका कोचिंग शिबिरासाठी मी अर्ज केला होता, पण त्यांच्या कॅटेगरीमध्ये मी बसत नसल्यामुळे ते मला त्या अकॅडमीचा प्रवेश मिळाला नाही. माझी नम्र विनंती आहे की मी सुद्धा M.Com आहे, मी चांगलं बोलू शकतो, मी क्रॅस्पिंग क्रॅस्पिंग पॉवर चांगली आहे. तुम्ही जर बोलले मला कळलं नसेल तर मी वाचून मला समजू शकतो. आणि तुम्ही जे ट्रेनिंग करता ऑब्झर्वेशन ते माझ्या लक्षात राहू शकतं. त्यामुळे मला प्लीज या डेवच्या प्रगतीसाठी मला एखाद्या त्या सर्टिफिकेट कोर्सला मला प्रवेश मिळावा दिली पाहिजे. बरोबर आहे. आणि हे
खरं तर हे दुर्दैवी आहे की एका वर्ल्ड कप विनिंग कॅप्टनला सुद्धा कोचिंगची परवानगी न मिळणं हे थोडं दुर्दैवी आहे. पण आपण आशा करूया की या गोष्टी बदलतील. नक्की बदलेल. नक्कीच बदलणार. आणि सर आता आपण अनेक गोष्टी बोललोय की अनेक जणांचा दुर्दैवीरित्या तितका पाठिंबा नव्हता, परंतु काही लोकांचा नक्कीच पाठिंबा तुम्हाला असणार ज्याच्यामुळे तुम्ही हे करू शकला. तर या माध्यमातून कोणी कोणी विशेषतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा खूप मोठा सहभाग आहे तुमच्या यशामध्ये. नक्की. त्यांच्या या सहभागाबद्दल काय सांगा? मी पहिला वर्ल्ड कप झाल्यानंतर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जॉईन झालो. त्यावेळेला तिथल्या लोकांना कळलं की मी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तेव्हा मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका खरंच मनापासून ऋणी आहे. कारण आत्तापर्यंतच्या वाटचालीत माझ्या दुसरा वर्ल्ड कप, एशिया कप यासाठी स्पेशल लीव त्यांनी मला आपण दिले की प्रत्येक मॅचला जायला त्यांनी कुठली आडकाठी न करता, कुठल्या नियमाचा आधार न करता मला सुट्टी बहाल केलेली आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मी 28 वर्ष त्यांच्या टीममधून खेळतोय. 5 वर्ष कॅप्टनशिप करण्याची त्यांनी मला संधी दिली. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राजू कोतवाल किंवा माझे ज्युनियर राहुल चावरिया वगैरे यांनी मला खूप सपोर्ट केला. सगळ्यांचा मी आभारी आहे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा मी ऋणी आहे. त्यांनी माझा क्रिकेटला प्रोत्साहन देऊन पाठिंबा दिला, ते ऋणी आहे. बरोबर सर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबतच तुमचे मित्र असतील, तुमचे घरचे असतील, ज्या कोणी तुम्हाला सपोर्ट केला, या माध्यमातून ती लोक कोण आहेत आणि त्यांना धन्यवाद द्यायचे असेल तर तुम्ही काय? सर्वप्रथम मी धन्यवाद देतो बाबाची दे. त्यांची माझी भेट झाली. त्यांचं हे सगळं ऐकून त्यांचं रेकॉर्ड आहे तेव्हा माझ्यातला जागू झाला की आपण पण इंडियाकडनं खेळली ही भावना प्रबळ झाली. त्यांचं आभार माणूस त्यांना आवडणार नाही, पण मी त्यांचा कृतज्ञ आहे. त्याचप्रमाणे माझे कोच माधवराव बापट आणि राजाभाऊ सर काही यांचं पण मी मनापासून आभारी आहे. स्टार क्रिकेट क्लबचे अशोक दीक्षित सर, भाऊ दीक्षित म्हणून त्यांना ओळखले जातं. त्याचप्रमाणे नितीन नार्वेकर हे जे सिनियर लोक होते त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, इन्व्हिटेशनमध्ये खेळायला मिळालं, त्यांचं पण मी खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे डेव क्रिकेटमध्ये मुंबईचे पाटणे किंवा हे जे पदाधिकारी यांनीसुद्धा सपोर्ट केला. पाटणे माझ्याबरोबर पहिल्यापासून ते आत्तापर्यंत कायम माझ्याबरोबर आहेत आणि ते मला सिनियर खेळाडू आहेत आणि ते स्वतः इंडियाकडनं खेळलेले आहेत. त्यांचं मला म्हणजे सपोर्ट पाठिंबा मिळाला, त्यामुळे मी करू शकलो. त्याचप्रमाणे माझे मित्र डेप मित्र म्हणजे आमचा क्लब आहे पुणे कर्णबधीर मित्रमंडळ जो क्लब आहे, त्या क्लबच्या माध्यमातून त्यांनी मला पाठिंबा दिला, कौतुक केलं. एक गंमत सांगायची तुम्हाला, मी जेव्हा दुसरा वर्ल्ड कप जिंकून घरी आलो तेव्हा मला वाटतं आपलं काय कोणी चागत आपण नेहमी घरी जाऊ साधारणपणे कोणी काही करणार नाही असं मला वाटलं होतं. पण काय मी जेव्हा पाऊल टाकलं म्हणजे घरात येते तर सगळे 40 ते 50 लोक आमची लोक आली होती. सगळ्यांनी फटाके वाजवले होते, माळा त्या वाजत गाजत माझ्या घरी मिरवणूक काढली आणि सगळ्यांना एवढा आनंद झाला की आपलाच एक माणूस वर्ल्ड कप जिंकून देतोय. त्यांचा तो आनंद फार मोठा होता आणि आजही त्यांचं प्रेम मला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता माझे क्रिकेटमधले त्यावेळी ते सहकारी म्हणजे उदाहरण नाव घ्यायची तर हेमंत केणीकर, नंतर आपले असे खूप मित्र आहेत त्यांची नावं येणं म्हणजे चांगले अनुमोदनाने राहून गेलं असेल तर समस्या. पण खूप लोकांनी सगळ्या शहरातले प्रत्येक खेळाडूंनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि आत्तासुद्धा BTL ते मोठा सह्याद्री शिलेदार यांच्याकडून खेळतोय, त्यांचंही मला प्रेम मिळत आहे. या सगळ्या स्तरातून प्रेम मिळाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. आणि एक महत्त्वाचा उल्लेख करायचा म्हणजे माझी कुटुंब. माझ्या आईवडिलांनी क्रिकेटला मला खत पाडीत म्हणजे प्रोत्साहन दिलं. काय खर्च करावा लागला तरी क्रिकेटसाठी केलेलं आहे. दोघा भावांना दोन्ही खेळण्यासाठी वगैरे त्यांनी बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे मिसेस वैदेही मनुष्य ही स्वतः बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदावर आहेत. वा.
जेव्हा माझा वर्ल्ड कप चालू होता 2005ला, मी संबंध 3-4 महिने वर्ल्ड कपमध्ये मी गुंतलेलो होतो. तेव्हा माझा मुलगा 3-4 वर्षाचा होता. अच्छा. ॲक्च्युअली सर्वसाधारण ही अपेक्षा असते की त्याने पण बघावं, पण तिने मला त्याची म्हणजे जाणवून दिली नाही की तुझा वर्ल्ड कप आहे, तू त्याच्याकडे लक्ष दे, बाकी सगळं मी बघते. बँकेतलं जॉब असून सुद्धा तिने हे सगळं हाताळलं. मुलाचं हे ते गुण मी बिनधास्तपणे मी लखनौला जाऊन मी कॉन्सन्ट्रेशन करून वर्ल्ड कप जिंकलो होते. यात तिचं श्रुणी आहे, तिला आभार मानलेला आवडणार नाही, पण हे कायम माझ्या लक्षात आहे की तिने माझ्यासाठी काय केलं आहे. त्याचप्रमाणे तिचे आई वडील यांनी त्याची फॅमिली यांनी मला खूप पाठिंबा दिलेला आहे. शिवाय माझ्या मुलाला सुद्धा क्रिकेटची आवड आहे. तो पण माझ्याबरोबर क्रिकेट खेळलेला आहे आणि मधून मला सांगत असतो की असं कर, तसं बोल, इंग्लिश वाढवायला पाहिजे, तुमचं मोठं जायचं ते इंग्लिश सुधारायला पाहिजे, असं सांगत असतो. मुलाचं पण सपोर्ट आहे. मी या माध्यमातून या सर्व लोकांचे आभारी याच्यासाठी आहे, कारण की त्याच्यामुळे आम्हाला तुमच्यासारखे एक व्यक्ती मिळाले ज्यांनी भारताचं नाव उज्ज्वल केलं. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पण सर, एक छोटीशी विनंती आहे. मला एक आभार मानायचे विषय तर म्हणजे तुमचे, कारण आत्तापर्यंत माझी अशी मुलाखत कोणी घेतली नाही की माझ्या ज्या भावना आहे, वेदना किंवा काही आमचे प्रॉब्लेम्स मीडियासमोर मांडण्याचे पहिलं काम तुम्हीच केले तुमच्या वतीने, तर तुमचे आभार मानलेच पाहिजे. नाही सर, मी म्हणेन आभार तुमचे की तुम्ही या माध्यमातून सर्वांशी संवाद साधलात, त्यासाठी खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. आणि सर, एक छोटीशी विनंती मात्र आहे. सर, आम्ही तुमचे किस्से ऐकलेले आहेत, तुम्ही वर्ल्ड कपमध्ये खेळतानाचे किस्से ऐकलेले आहेत, आम्ही तुम्हाला त्या जर्सीमध्ये पाहिलेलं नाही आहे. तर आमची एक छोटीशी इच्छा आहे की त्या जर्सीमध्ये आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे सर, खरंच तुमचे आभार. तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि आम्हाला या निमित्ताने प्रथमच कोणीतरी इंडियाचे जर्सी घालताना या प्लॅटफॉर्मवरती पाहण्याची संधी मिळाली. खूप खूप आभार तुमचे. सर, तुम्हाला पाहून फक्त डेफ क्रिकेटच नाही तर अनेक क्षेत्रातली प्रत्येक लोक नक्की मोटिवेट होतील याची खात्री मी नक्की देऊ शकतो. खूप इन्स्पिरेशनल तुमची पूर्ण जर्नी आहे. आणि त्याच्यासाठी सर, जर तुम्हाला सर्वसामान्यांसाठी, मग त्याच्यामध्ये डेफ क्रिकेट खेळणारी मुलं असतील, जनरल डेफ मुलं असतील किंवा इतर कोणालाही काही संदेश द्यायचा असेल तर तो तुम्ही काय द्याल? जरूर. माझं डेफ जे प्लेयर आहेत, मुलं, यंग मुलं आहेत, त्यांना एक महत्त्वाचा संदेश आहे की तुमचं क्रिकेट सुधारण्यासाठी तुम्ही एअरिंग क्रिकेटमध्ये जाऊन सामील व्हा. त्यांच्याकडून तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही तरी नाराज होऊ नका, नाउमेद होऊ नका. तुम्ही तुमची निष्ठा क्रिकेटवर अविरत ठेवा आणि ते प्रॅक्टिस सराव चालू ठेवा. काही सांगता येत नाही, क्रिकेट तुम्हाला खूप काही देऊ शकते, पण तुमची निष्ठा ही कायम राहू दे. आणि कोणी काही बोललं किंवा काही चेष्टा केली तर अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, पुढे जायचं आहे, तर क्रिकेटवरच कॉन्सन्ट्रेशन करा. आणि मुलांच्या पालकांना आमची विनंती आहे, संदेश आहे की आता डेफ क्रिकेट थोडं इम्प्रूव्ह झालेलं आहे. आता काही असोसिएशन स्वतःहून प्रयत्न करत आहेत. BCCIची ॲफिलिएशन झालेली जे असोसिएशन आहेत त्यांच्या माध्यमातून डेफ क्रिकेटला वेळोवेळी मॅचेस होत आहेत. तर मुलांना तुम्ही खेळायला पाठवा, पण त्यांच्याकडून अभ्यास या गोष्टी महत्त्वाच्या सांभाळून त्यांना खेळायला पाठवा. दोन्ही बाजूनी त्यांना पुश करा आणि त्यांचा काळजी करू नका, कारण खेळामुळे त्यांचं आरोग्य तर सुधारेलच, शिवाय अभ्यासामुळे त्यांना जॉब मिळायला अडचण येणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. ओके, थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिलात. खूप खूप आभारी तुमचा. आणि मी फक्त एकच इच्छा आहे माझी की तुम्हाला पाहून अनेक जण असेच पुढे इन्स्पायर होत राहो. थँक्यू सो मच सर.
नमस्कार मित्रांनो, आपलं भाग्य आहे की आपल्यासोबत विवेक मालशे सरांच्या अर्धांगिनी आलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया. मॅडम, आज जेव्हा आम्ही सरांची गोष्ट ऐकतो की 2005ला इतके अडथळे असताना त्यांनी वर्ल्ड कप आणला, तर आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही तर त्यांच्या अर्धांगिनी आहात. ती भावना काय होती 2005ला जेव्हा वर्ल्ड कप त्यांच्याकडे आला? जेव्हा लाईफ पार्टनर म्हणून मी त्याच्या घरी आले, तेव्हा मला कल्पना होती की तो क्रिकेटमध्ये खूप धडपड करतोय, की वर आणतो भारतासाठी, त्याला खूप योगदान द्यायचं आहे. तेव्हापासून मी त्याला माझ्या परीने मोरल सपोर्ट देत आले, त्याच्यासाठी वेळ दिला आणि त्याची धडपड, त्याची तळमळ मी खूप जवळून पाहिले. त्याचं खूप मोठं स्वप्न होतं की आपल्या डेफ क्रिकेटमध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावा. आणि खरंच 2005 साली त्यानं जेव्हा वर्ल्ड कप जिंकून त्याचं स्वप्न पूर्ण झालं, तर बघून मला खूप भरून आलं. म्हणजे माझा आनंद गगनात मावत नव्हता, इतकं म्हणजे शब्द मला सापडत नाही. बरोबर. आणि त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटला की मी एक त्याची लाईफ पार्टनर आहे आणि त्याने त्याचं स्वतःच्या हिमतीच्या जोरावर त्याचं स्वप्न पूर्ण केलं. क्या बात आहे. पण सरांनी सांगितलं तुमचा वाटा खूप मोठा होता त्यांच्या यशामध्ये. ॲक्च्युली मी स्वतः नोकरी करते, त्यामुळे माझ्या परीने मी त्याला सपोर्ट करायचा खूप प्रयत्न केला. शेवटी क्रिकेटमध्ये हार-जीत दोन्ही होत असते, त्यामुळे हार झाली तर त्याला मोरल सपोर्ट देणं हेच माझ्या हातात होतं. ते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. बरोबर आहे. तुमचे खरंच खूप आभार. तुमचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे सरांनी एवढी मोठी अचीवमेंट केली आणि संपूर्ण देशासाठी एक खूप मोठी ट्रॉफी आली. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच.